पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला स्वयं हा उपग्रह येत्या एप्रिलमध्ये अवकाशात सोडण्यात येणार आहे। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपग्रह आहे। त्याविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। माझ्या हातात असलेली ही एका उपग्रहाची प्रतिकृती आहे। याचं वैशिष्ट्य असं की पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह बनवला आहे। महत्त्वाचं म्हणजे की संपूर्णपणे भारतीय बनावटीचा आणि विद्यार्थ्यांनी बनवलेला हा एकमेव उपग्रह आपल्याला आजच्या काळात म्हणता येईल। आणि ज्या टीमनं हा उपग्रह बनवला आहे ते टीमचे सदस्य प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत। गिरीश आहे, धवल आहे आणि खळदकर मॅडम आहेत। सुरुवातीला गिरीशकडे जाऊयात। गिरीश, काय कन्सेप्ट आहे सुरुवातीला सांग। सॅटेलाइट तुम्ही या ठिकाणी बनवला आहे, काय याची? सर, याचं बेसिक कन्सेप्ट म्हणजे हा एक 1U सॅटेलाईट आहे, पिको क्लास सॅटेलाईट। याचं वेट 980 ग्रॅम्स आहे आणि याचं मेन सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पॅसिव्ह स्टेबिलायझेशन हे कन्सेप्ट स्पेसमध्ये प्रूव्ह करायचं आहे। पॅसिव्ह स्टेबिलायझेशन हा कन्सेप्ट म्हणजे आपण मॅग्नेट आणि हिस्टेरिसिसचा यूज करून सॅटेलाईटला वरती स्टेबल करतो आणि आपण इलेक्ट्रिकल म्हणजे बाकी एनर्जी काही वेस्ट करत नाही। दॅट इज द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड दिस डिझाईन। ॲप्लिकेशन्समध्ये सपोज आपल्याला एका ग्राउंड स्टेशन थ्रू दुसऱ्या ग्राउंड स्टेशनला मेसेज पाठवायचं असेल, सो आपण हा सॅटेलाईट यूज करून आपण एका पॉईंट ऑफ अर्थवरून दुसऱ्या पॉईंट ऑफ अर्थवर मेसेज सेंड करू शकतो। सो ही आमची युटिलिटी आहे। आणि हे सोडून बाकी आम्ही जे पण लोअर ऑर्बिटवर सॅटेलाईट्स आहे ते सगळे कॅरेक्टराईज करू शकतो युझिंग दिस अवर सॅटेलाईट। याला पॉवर किंवा ज्या पद्धतीनं सपोर्ट असणार आहे म्हणजे स्पेसमध्ये सोडल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फंक्शनिंग चालेल? सौर ऊर्जेवरती मी वाचलं आहे। पॉवरसाठी आम्ही सोलार एनर्जी यूज करतो आहे। सो प्रत्येक साईडवर सोलार पॅनल्स लावलेले आहे या सॅटेलाईटवर आणि फक्त 2 वॉट्स यूज करून आम्ही पूर्ण सॅटेलाईट पॉवर अप करतो। पुढची काय सगळी प्रक्रिया असणार आहे? इस्रोच्या माध्यमातून सॅटेलाईट जाणार आहे अवकाशामध्ये, त्याविषयी आत्ता सॅटेलाईट ॲप्लिकेशन सेंटर बँगलोर इथे हा सॅटेलाईट स्टोअर केलेला आहे। तिथे T-20 ला जाऊन पूर्ण इव्हॅल्युएशन सिस्टीमचं हेल्थ मॉनिटरिंग हे ही मुलं करतील। त्यानंतर हा सॅटेलाईट आमच्याकडे सुपूर्त केला जाईल। तिथनं तो श्रीहरिकोटाला लॉन्च फॅसिलिटी जिथे आहे तिथे नेला जाईल आणि तिथनं ठरलेल्या दिवशी त्याचं प्रक्षेपण होईल। कधी साधारणपणे हा याच्यामध्ये जाणार आहे, सोडला जाणार आहे? एप्रिलच्या 4थ्या आठवड्यामध्ये याचा लॉन्चिंग होईल अशी आम्हाला इस्रोकडनं आत्ता माहिती देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।